एकदा ब्रह्मदेवाचा दरबार भरलेला होता आणि या दरबारामध्ये सर्व देवता त्या ठिकाणी उपस्थित होते. भाग्य आणि बुद्धी हे दोघंही त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्या दिवशी त्या दरबारामध्ये बुद्धी आणि भाग्य यांच्यामध्ये बोलणं चालू झालं. भाग्य म्हणू लागलं की मी जे काम करते ते बुद्धी करू शकत नाही. आणि त्यावेळी बुद्धी म्हणाली, तू मला मूर्ख बनवू नकोस. मी ज्यावेळी एखाद्याची साथ सोडते त्यावेळी तो व्यक्ती वेडा होतो आणि त्याचा मृत्यू होतो. तू कितीही त्याला साथ दिलीस तरी तो बुद्धीशिवाय काही करू शकत नाही. आता हे भाग्यानं ऐकलं आणि भाग्य त्या ठिकाणी म्हणालं, अरे मूर्ख बुद्धी, तुला माहीत नाही ज्या व्यक्तीची मी साथ सोडतो तो कितीही बुद्धिमान असला तरी त्याचं बल होत नाही. आता हे भाग्याचं बोलणं ऐकलं आणि त्यावेळी बुद्धी त्याला म्हणाली की मी मोठी आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे. आणि भाग्य त्या ठिकाणी म्हणालं, मी मोठा आहे, मीच श्रेष्ठ आहे. आणि या दोघांची भांडणं त्या ठिकाणी लागली. आता ब्रह्मदेवानं हे सगळं ऐकलं, दोघांचं भांडण थांबवलं, दोघांचं भांडण. आणि त्या ठिकाणी भाग्य म्हणालं की हे ब्रह्मदेवा, मी मनुष्याची ज्या वेळेला साथ सोडतो तो व्यक्ती जीवनभर दुःखी दरिद्री राहतो. आणि त्या ठिकाणी बुद्धी म्हणाली की हे ब्रह्मदेवा, भाग्य खोटं बोलत आहे. मी ज्या व्यक्तीची साथ सोडते तो व्यक्ती कितीही भाग्यशाली असला तरी काही करू शकत नाही. बुद्धिहीन मनुष्य मृत समान असतो. ब्रह्मदेवांनी बुद्धी आणि भाग्याचं हे सगळं बोलणं ऐकला. एकमेकांच्या वरती आरोप करत होते, श्रेष्ठ मी आहे दोघं असं म्हणू लागले. आता ब्रह्मदेवाने सगळं हे ऐकून घेतलं आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी दोघांनाही म्हणाले, बुद्धीला आणि भाग्याला, की तुमच्यापैकी श्रेष्ठ कोण हे जर तुम्हाला जाणायचं असेल तर तुम्हाला परीक्षा म्हणून या मृत्यू लोकामध्ये जावं लागेल. आणि या मृत्यू लोकामध्ये एक गरीब अतिशय दरिद्री एक म्हातारी या मृत्यू लोकामध्ये राहते आणि तिचा एक मुलगा आहे 20 वर्षाचा. आणि या दोघांच्याकडे तुम्ही जायचं. तुमची जी शक्ती आहे त्या ठिकाणी बुद्धी आणि भाग्याची सगळं या ठिकाणी वापरायचं. या व्यक्तीला धनवान बनविल, सम्राट बनविल, तो सर्वश्रेष्ठ असेल. आता हे ब्रह्मदेवाचं बोलणं ऐकल्यानंतर दोघांनी मान्य केलं. परंतु त्या ठिकाणी भाग्य म्हणालं की मी पहिल्यांदा माझी शक्ती आजमावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि मीच त्या ठिकाणी त्या म्हातारीला श्रीमंत बनवतो आणि त्या म्हातारीच्या मुलाला मी सम्राट राजा बनवतो, माझा पहिला नंबर. आता हे ऐकलं बुद्धीनं. बुद्धी त्या ठिकाणी म्हणलं, ठीक आहे, तू आजमून बघ पहिलं, दोघंही आपण पृथ्वी तलावरती जाऊ. परंतु बुद्धी त्या ठिकाणी म्हणाली, मी या म्हातारीची आणि मुलाची साथ आत्तापासून सोडून देते. बघ तू भाग्य आणि तुझा त्या ठिकाणी शक्तीचा उपयोग कर. आता बुद्धीसुद्धा खाली आली, भाग्य खाली आलं. परंतु बुद्धीनं त्या ठिकाणी बघा दोघांची साथ सोडून दिली. आणि जशी बुद्धीनं साथ सोडली तसा तो म्हातारीचा मुलगा तो शांत एकदम, काही विचार करत नव्हता. म्हातारी काही विचार करत नव्हती. म्हातारीच्या मुलाकडे काही शेरडं होती बघा, बकरी 20-25. तो जंगलात जायचा, आपली बकरी ओळायची, झाडांचा पाला त्यांना खायला द्यायचा आणि घरी निघून यायचा. कुठलीही बुद्धी त्या ठिकाणी वापरत नव्हता. एवढी परिस्थिती बेकार होती की खायला बी नव्हतं बघा दाना त्यांच्या घरी, अशी परिस्थिती. बुद्धीने तर साथ सोडली या ठिकाणी. आणि भाग्याने या ठिकाणी ठरवलं की मी आता यांना श्रीमंत बनवणार, राजा बनवणार. पहिला दिवस तर गेला आणि दुसऱ्या दिवशी म्हातारीचा पोरगा जंगलामध्ये शिरडं घेऊन गेला, म्हणजे बकरी. रस्त्यात जाताना त्या ठिकाणी भाग्यानं सोन्याचा चप्पल टाकली बघा, सोन्याची चप्पल, सुंदर चप्पल सोन्याची. का तर या मुलाला लक्षात घ्या, चप्पल सुद्धा पायात घालणं तसंच फिरत. आता सोन्याची चप्पल टाकल्यानंतर तर मुलाने रस्त्यावर असल्यामुळे त्यानं पाहिलं, त्याला वाटलं बरं झालं मजबूत दिसती. आणि त्यानं ती सोन्याची चप्पल पायात घातली. कारण बुद्धी त्या ठिकाणी नव्हत्या, लक्षात घ्या, पायात घातली सोन्याची. दिवसभर त्या ठिकाणी बकरी वळली, शेरडती. घरी आला नेहमीप्रमाणे. तो दिवस निघून गेला, ती रात्र निघून गेली. आणि दुसऱ्या दिवशी परत या सोन्याच्या चपला घालून हा जंगलाच्या दिशेनं आपलं बकरी वळण्यासाठी गेला. भाग्य त्या ठिकाणी होतं बघा, कसं भाग्य बदलतंय. रस्त्यातून जाताना त्या ठिकाणी एक व्यापारी चालला होता. व्यापाऱ्यानं ती चकचकणारी सोन्याची चप्पल पाहिली. व्यापारी थांबला. त्याला वाटतं ही पोरग गरीब दिसते, भोळं दिसते, हा नक्की आपल्याला ही चप्पल देईल. गेला त्या ठिकाणी आणि त्या मुलाला सांगितलं, अरे तुला चप्पल कुठे मिळाली? तो म्हणला, हे जंगलात मिळाली. म्हणला, ही चप्पल तुला विकायची का रे? हा म्हणला, विकतो की. मग तू किती पैसे घेणार? अहो त्या गरीब म्हातारीच्या मुलानं सांगितलं, आमची परिस्थिती फार गरीब आहे,
फक्त 2 गोण्या मला धान्य द्या आणि ही चप्पल घेऊन टाका तुम्ही. विचार करा, सोन्याची चप्पल, फक्त 2 गोणी धान्य मागितलं, कारण बुद्धी त्या ठिकाणी नव्हती. देऊन टाकली चप्पल. व्यापाऱ्याने हसत हसत ती 2 गोणी धान्य दिलं आणि हा म्हातारीचा मुलगा अगदी हसत हे सगळं घेऊन निघून गेला. दिवसामागून दिवस चालले होते. व्यापाऱ्याला वाटलं त्या भागातला जो राजा होता, त्या राजाला जर ही सोन्याची चप्पल विकली तर राजा मला भरपूर त्या ठिकाणी धन देईल. व्यापारी हुशार होता, चतुर होता. तो राजाच्या दरबारात गेला आणि ही सोन्याची चप्पल दाखवली, कारण अतिशय सुंदर अशी चप्पल होती. या पृथ्वी तलावरती कुणी अशी बनवू शकणार नाही अशी चप्पल होती बघा, सोन्याची. राजाला आनंद झाला. ती चप्पल पाहून हजारो मोहरा त्या ठिकाणी सोन्याच्या या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी भेट म्हणून दिल्या आणि व्यापारी अतिशय खुश झाला, भरपूर श्रीमंत झाला. सोन्याच्या पोत्यावर मोहरा दिली, कारण ही चप्पल पृथ्वी तलावर बनणारी नव्हती अशी चप्पल होती बघा, कारण ती भाग्यानं दिलेली होती. आता इकडं हा म्हातारीचा मुलगा 2 पोती धान्य मिळत खात होता आनंदात अगदी बघा, कारण बुद्धी त्या ठिकाणी नव्हती. दररोजच्या प्रमाणे हा या ठिकाणी आपला रानात निघाला, जंगलात बकरी वळायला. भाग्य विचार करत होतो इकडं की याला सोन्याची चप्पल दिली तरी हा सुधारला नाही. दुसून परत तशी सोन्याची एक चप्पल दिली त्याला बघा. भाग्यानं पुढे टाकली रस्त्याला आणि या म्हातारीच्या मुलानं परत ती चप्पल पायात घातली. जंगलाच्या आत गेला. आपली शेरडं बकरी चारत होती, झाडाचा पाला त्या ठिकाणी पाडत होता, बकरी खात होती. परंतु बुद्धीच नाही ना, विचारच काय करत नव्हता. आणि त्याच रस्त्याने दुसऱ्या दिवसात तो व्यापारी परत आला बघा. परत पाहिलं की या मुलाच्या पायात तर परत सोन्याची चप्पल. आणि त्याने ओळखलं की हा जो मुलगा आहे हा साधा सुद्धा नाही कोण, ह्याच्याकडे काहीतरी दैवी शक्ती असेल, म्हणूनच ह्या सगळ्या घटना घडतात. परत त्या व्यापाऱ्याने विचार केला की परत हा भोळा आहे, ह्याच्याकडून ही बी चप्पल आपण घ्यावी. आणि त्या मुलाला त्या ठिकाणी व्यापारी बोलला, बाळा ही सोन्याची चप्पल तुला आता विकायची का रे परत? म्हणला विकायची की. मग तू किती पैसे घेणार? त्यावेळेला तो मुलगा त्या ठिकाणी म्हणाला, व्यापारी दादा मला 2 हरभऱ्याची पोती द्या, परंतु भाजलेला हरभरा पाहिजेत. व्यापाऱ्यानं गालातली गालात व्यापारी हसला बघा. म्हणला बरं झालं बाबा, कारण त्याच्याकडे ही सगळं होता. 2 भाजलेली पोती हरभऱ्याची बघा त्याला दिली. खुशीत अगदी त्या म्हातारीच्या मुलानं सोन्याची चप्पल परत त्या व्यापाऱ्याला देऊन. भाग्य लांबून त्या ठिकाणी पाहत होतं की काय करावं हे भाग्याला कळत नव्हतं बघा. ही सोन्याची चप्पल विचार करा, कारण बुद्धी नाही त्या ठिकाणी. देऊन टाकली त्याला आणि व्यापारी हसत हसत ती सोन्याची चप्पल घेऊन निघून गेला. म्हातारीचा मुलगा आपल्या घरी आला परत झोपडी. भाग्य विचार करत होतं की याचं भाग्य बदलावं कसं, कारण बुद्धीची साथ नाही. आणि इकडे व्यापाऱ्याला दुसरी सोन्याची चप्पल मिळाली. त्याला मोह पैदा झाला आणि तो परत राजाच्या दरबारात गेला. आता राजा चकित झाला की अशी चप्पल ही सोन्याची तर या पृथ्वीवरती बनत नाही, चप्पल दैवी लोकातून आलेली आहे. राजाला एकुलती एक मुलगी होती आणि या मुलीचं लग्न त्या ठिकाणी राजा ठरवत होता, पाहत होता नवरदेव वधू. तर राजानं त्या ठिकाणी व्यापाऱ्याला विचारलं की ही चप्पल जी आणली तू कुणाकून आणली? व्यापारी त्या ठिकाणी खोटं बोलला. व्यापारी म्हणला, जवळच असणारा एक मोठा राजवाडा आहे आपल्या भागामध्ये, जंगलामध्ये राहतोय, तो राजपुत्रच असावा आणि या राजपुत्राने ती चप्पल आहे त्याने विकली. आता एवढी मोठी सुंदर चप्पल ज्याच्याकडे सोन्याची, तो श्रीमंत असणार, हुशार असणार. राजाला मोह झाला आणि राजा त्या ठिकाणी व्यापाऱ्याला म्हणला, अरे याच मुलाबरोबर माझ्या मुलीचं लग्न ठरवून देतो, तू या मुलाला इकडे घेऊन ये. आता व्यापाऱ्याला प्रश्न पडला की मी खोटं या ठिकाणी बोललोय. राजाला पश्चाताप झाला त्याला, कारण ही चप्पल एका बकरी वळणाऱ्या मुलाची होती. मग आता काय करावं? लक्षात घ्या, व्यापारी सुद्धा चतुर होता, भरपूर त्याकडे धनसंपत्ती होती. आणि हा व्यापारी जंगलाच्या दिशेनं परत गेला आणि त्या बकरी वळणाऱ्या मुलाला भेटला. सगळं सांगितलं त्याला. म्हटलं, अरे मी तुला श्रीमंत बनवतो, राजवाडा देतो तुला बांधून या ठिकाणी, फक्त तुला या राजाच्या मुलीबरोबर लग्न करावं लागेल. आता ही बोळं होतं, कारण बुद्धीच नव्हती. ठीक आहे म्हणला, करतो लग्न, पण माझ्या शेरडा बकरी काही ऐकायचं नाही. या व्यापाऱ्यानं भरपूर पैसा होता याकडं, मग सुंदर असा राजवाडा त्या जंगलामध्ये बांधला. हजारो त्या ठिकाणी लोक आणले बघा, सैन्य म्हणून उभी केली, कारण राजपुत्र आहे ना. परंतु बुद्धी नाही या मुलाकडं, या म्हातारीच्या. तो म्हणला, राजवाडा हे सगळं आहे, परंतु मला करमत नाही, माझी शेरडं आणि बकरी दिवसभर चारायला लागतात, ती बाबा मी विकणार नाही. व्यापारी म्हणला, ठीक आहे असू दे. याच्यानंतर घटना घडती कशी पुढं बघा. भाग्याला हसू येऊ लागलं की आता माझा विजय त्या ठिकाणी होतोय, आणि हा गरीब असणारा मुलगा नक्की या ठिकाणी राजा बनवण्याचं काम मी बरोबर करतोय, आणि ब्रह्मदेवाला मी सांगेल की मीच सर्वश्रेष्ठ. या व्यापाऱ्यानं या बकरी चालणाऱ्या मुलाला घेऊन गेलं.
राजालाही पसंत पडला. चांगली चांगली कपडे घातलेली, मुकुट सोन्याचा घातलेला, व्यापाऱ्यांनी सगळं दिलं बघा, सैन्य हजारो. राजाला पसंत पडला हा मुलगा आणि राजाच्या मुलीचं या बकरी चालणाऱ्या मुलाबरोबर झालं बघा. आता लग्न वगैरे झालं, 4-2 दिवस निघून गेलं की या बकरी चालणाऱ्या मुलाला त्या राजवाड्यात काय करमाना बघा. कारण राजानं सांगितलं होतं की आता तुला इथंच राहावं लागेल, घर जावाय. पोर नव्हतं राजाला. 4-5 दिवस निघून गेल्यानंतर या बकरी चालणाला काय करमाना, कारण बुद्धी त्या ठिकाणी नव्हत्या. त्यानं एक दिवस त्या ठिकाणी राजपुत्रीला धक्का दिला, जोरात पाडलं आणि तो जंगलाच्या दिशेनं तो पळून निघून गेला. आता राजाला समजलं की आपला जावई आपल्या मुलीला मारून निघून गेलाय असं सांगितलं. आदेश सोडला राजानं की याला दिसल तिथं त्या ठिकाणी पकडा, याला मी आता फाशीच शिक्षा. तर राजाच्या सैन्यानं त्या ठिकाणी बघा बकरी चालणाऱ्या मुलाला पकडून आणलं, धरून कारागृहात टाकलं आणि दुसऱ्या दिवशी फाशी होती बघा. या ठिकाणी बुद्धी आली आणि भाग्याला सांगू लागली, अरे भाग्या तू हरतोयस आता, कारण उद्या या ठिकाणी बकरी चालणाऱ्या या मुलाला म्हातारीच्या फाशी होणार आहे, राजा त्या ठिकाणी फाशी देणार आहे. बुद्धी हसू लागली, भाग्याला सांगू लागली, अरे मीच सर्वश्रेष्ठ आहे, बुद्धी नसल तर काही नाही. अजूनही तू विचार कर की श्रेष्ठ मला तू मान, आणि मी आता या ठिकाणी लगेच या बकरी चालणाऱ्या मुलाचा प्राण वाचवेल आणि याला या ठिकाणी राजा बनवेल. लक्षात घ्या, भाग्यानं त्या ठिकाणी हार मानली हो. भाग्य देवता अक्षरशः डोळ्यातून पाणी येऊ लागलं मुलाचं प्राण वाचवण्यासाठी आणि सत्य जाणण्यासाठी. बुद्धीला त्या ठिकाणी म्हणाली, हे बुद्धी देवता तूच सर्वश्रेष्ठ आहे, वाचव आता या बकरी चालणाऱ्या मुलाचं प्राण, कारण आपल्या दोघांच्या मध्ये या मुलाचा मृत्यू व्हायला नको विनाकारण. आणि क्षणार्धात आणि बुद्धी त्या मुलाकडे गेली बघा. आता बकरी चालणाऱ्या मुलाकडे ही बुद्धी गेल्यानंतर क्षणार्धात तो मुलगा बकरी चालणारा त्या ठिकाणी म्हणाला की राजाला बोलावं या ठिकाणी. आता राजाला बोलावलं, त्या कारागृहातून बाहेर काढलं होतं या मुलाला. काय तुझी मागणी, शेवटची इच्छा? आणि हा बकरी चालणारा मुलगा त्या ठिकाणी म्हणू लागला, बघा बुद्धीची ताकद, की महाराज मी तळ्याच्या दिशेनं पळालो तुमच्या मुलीला धक्का देऊन, म्हणजे माझ्या पत्नीला, त्याचं कारण ऐका तुम्ही आणि मग मला फाशी द्या. जवळच असणारा तलाव होता आणि त्या तलावामध्ये एक मुलगा पडलेला होता आणि तो डुबत होता, त्या ठिकाणी बुडत होता म्हणजे. आणि त्याचा प्राण वाचवण्यासाठी मी माझ्या पत्नीला म्हणजे तुमच्या मुलीला धक्का देऊन त्या ठिकाणी पळालो आणि त्या तळ्यामध्ये त्या मुलाचा मी प्राण वाचवला. महाराज माझी चूक काय? मी तुमच्या मुलीला मारण्याचा उद्देश नव्हता, परंतु एका निरापराध की ज्याला पोहता येत नाही त्याचा प्राण वाचवण्यासाठी मी तळ्याच्या दिशेने पळत गेलतो. महाराज माझी चुकी काय? चुकी असेल तर मला फाशी द्या, मी निरापराध आहे. लक्षात घ्या, त्या ठिकाणी राजालाही खरं वाटलं की हा जो पळाला होता, हा बकरी चालणारा पोरगा तळ्याच्या दिशेनेच बरोबर पळालेला होता. राजालाही त्या ठिकाणी बुद्धी दिली आणि राजानं न्याय दिला की हा निरापराध आहे, माझा जावई, यानं चांगलं काम केले, एका निरापराधाचा प्राण वाचवलाय तळ्यात. आणि बुद्धी आल्यामुळं लक्षात घ्या, या राज्याचा सम्राट त्या ठिकाणी या राजानं आपल्या जावयाला केलं. म्हणलं आजपासून राज्य तुझ्या ताब्यात. आणि दोघंही पती पत्नी अगदी आनंदानं त्या ठिकाणी राज्य करू लागले, कारण बुद्धी आली त्या ठिकाणी. आणि ब्रह्मदेवापुढं दरबारामध्ये परत बुद्धी आणि भाग्य त्या ठिकाणी गेलं. भाग्याने आपली हार मानली आणि बुद्धीला सर्वश्रेष्ठ म्हणून ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी अधिकार दिला. बघा, सर्वश्रेष्ठ तू आहेस. मित्रांनो, या गोष्टीतून एक घ्यायचे आपल्याला, कितीही माणूस गरीब असला परंतु त्याला जर बुद्धी आली, मुलं शाळा शिकली, शिक्षण घेतलं त्यांनी, बुद्धीचा खेळ आहे, लक्षात घ्या. बुद्धीनं व्यवसाय असो किंवा शिक्षण असो, बुद्धीनं जर आपण काम केलं ना तर सगळी धनसंपत्ती आपल्याजवळ नक्की येते. मनाच्या इच्छांची सगळी पूर्तता ही बुद्धीमध्ये करण्याची, लक्षात घ्या. तुमच्या भाग्यात आहे परंतु बुद्धीच नाही. रस्त्यानं सोन्याचा हंडा जरी पडला असेल आणि बुद्धी त्या ठिकाणी तुमच्याकडे नसेल तर तो हंडा ओलांडून पुढे निघून जाताल तुम्ही. जर काम केलं आपण तर जीवनाचं ध्येय नक्की गाठू शकतो आणि सर्वश्रेष्ठ ही बुद्धीच आहे. सुंदर अशी गोष्ट जर आवडली असेल आम्हाला तर हे एक लाईक नक्की करा. चॅनलवरती आपण प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अशा खऱ्याखुऱ्या जीवन जगण्यासाठी अध्यात्माच्या गोष्टी, मंदिरांची माहिती आपल्यापर्यंत त्वरित. आपला एक सबस्क्रायबर्स आम्हाला एक नवीन ऊर्जा देतो, नवीन व्हिडिओ बनवण्याची. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पहिला आपण असताल तर. जय हिंद, जय महाराष्ट्र.